ओबीसी समाजाच्या वतीने विविध मागण्यांसाठी वडगोद्री येथे लक्ष्मण हाके यांच्या चालू असलेल्या उपोषणाला पाठिंबा म्हणून नायगाव तहसील कार्यालयासमोर ओबीसीच्या वतीने एकदिवसीय उपोषण संपन्न। उपोषणाला समाज बांधवांचा चांगला प्रतिसाद। ओबीसी समाजाच्या आरक्षण धक्का न लावता यासह विविध मागण्या घेऊन जालना जिल्ह्यातील वडगोद्री येथे ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे। या उपोषणाला पाठिंबा म्हणून नायगाव तालुक्यातील ओबीसी बांधवांनी नायगाव येथील तहसील कार्यालयासमोर 19 जून रोजी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे। नायगाव येथील उपोषणाला तालुक्यातील ओबीसी समाज बांधवांनी चांगला प्रतिसाद दिला। ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार धमप्रिया गायकवाड यांनी स्वीकारून आपल्या मागण्या शासन स्तरावर पाठवल्या जातील असे उपोषणकर्त्यांना सांगितले। यावेळी सूर्यकांत सोनखेडकर, नायगावचे नगरसेवक विठ्ठल बेळगे, देविदास बोमनाळे, प्रभाकर लखपत्रेवार, गोविंद नरसीकर, निळकंठ तकबीडवार, माधव चितळे, साईनाथ जिगळेकर, विकास भुरे, संभाजी खडके, राजू बेळगे, गणेश कंदुर्गे, सुभाष चुट्टेवाड, माधव कोरेक, रामकिशन पालनवार, दत्तायत रातोळीकर, व्यंकट केते, विश्वनाथ बोमनाळे, शिवराज नागठाणे, दिगंबर मावळे, नागेश कवाळे, रंगराव लहवाळे, ओम पाटील धानोरकर, गणेश पाटील, नागेश कहाळेकर यासह असंख्य ओबीसी समाजाच्या बांधवांची उपोषण दरम्यान उपस्थिती होती। जनतेचा आवाज 24 ताससाठी धम्मदीप भद्रे, नायगाव। आपण पाहत असाल तर या हिंदू धर्मामध्ये अनेक जाती आहेत आणि ओबीसी समाजामध्ये 450+ जाती आहेत आणि या अनेक जातीकडे अजूनही 712 नावाचं सर्टिफिकेट अनेक जातीमध्ये नसतानाही आजही तो समाज भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर 70-75 वर्षाच्या नंतरही गुलामीमध्ये जगतो की काय ही भावना असताना या ठिकाणच्या देशाचं स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर गावगाड्यामधील या ठिकाणची समाजामध्ये आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या मागास असलेल्या समाजाला पुढे आणण्यासाठी या देशातल्या प्रत्येक आमदार असतील, खासदार असतील, या सरकारवर जिम्मेदारी टाकण्यामध्ये आलेली होती। पण अद्यापही या सरकारने ती जिम्मेदारी पार पाडून या ठिकाणच्या सामान्य गोरगरीब कष्टकरी वर्गांना समोर सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या पुढारलेलं नाही आणि त्याही ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानावर आणि त्या संविधानामध्ये काहीतरी बदल करून यांनी पुन्हा सत्ताधाऱ्याकडे सत्ता देण्यासाठी आणि थोडंफार इथं जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिकामध्ये छोट्या छोट्या पदावर या ठिकाणचा ओबीसी समाज हा कुठले तरी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य होऊ पाहत असताना त्यांच्यावर तेही पद त्यांच्या नशिबी आणि त्यांच्यावर वारंवार अपमानितपणाचं जीवन जगण्यासाठीच या शासन काम करते की काय हा प्रश्न या ठिकाणच्या ओबीसी प्रवर्गाला, इथल्या एसी प्रवर्गाला, इथल्या एसटी प्रवर्गाला पडलेला आहे। तर हे शासन जर अशा पद्धतीने जर वागणूक देत असेल, शासन म्हटल्याच्या नंतर, राज्यकर्ते म्हटल्याच्या नंतर मायबाप असतात, पण मायबापानंच जर एका लेकराला अशी वागणूक आणि दुसऱ्या लेकराला जर अशी वागणूक जर देत असेल तर या ठिकाणचा ओबीसी, एसटी, एसी कोणाकडे जावा हा मोठा प्रश्न आहे। जर शासनाला जर ह्या गोष्टी जर समान देता येत नसतील तर या ठिकाणच्या देशातल्या ओबीसीला जाहीर सांगावं की तुम्ही या ठिकाणी जगण्याच्या लायक नाहीत, तुम्ही आत्महत्या करा आणि तशी आम्हाला परवानगी तरी द्यावी, एवढीच मी शासनाला विनंती नाही तर धमकी देतोय। जर नसेल तर यापुढेच्या आंदोलनामध्ये आम्ही सामूहिक आत्महत्याचं एक आम्ही लेटर बनवू आणि या राष्ट्रपतीकडे सुपूर्द करू आणि सामूहिक आत्महत्या करण्याचा प्रयत्न करू।